दिल्ली स्फोटाचा नवा सीसीटीव्ही समोर, कार सिग्नलवर उभी असताना स्फोटाचा सिग्नलवरील सीसीटीव्ही समोर। प्रजासत्ताक दिनाला हल्ल्याचा डाव उधळला, मुजम्मिल गनीच्या चौकशीत समोर आली माहिती। जानेवारीत लाल किल्ल्याची रेकी केल्याचंही समोर। अमरावतीत नवरदेवावर चाकू हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना अटक, लग्नाच्या रिसेप्शनमध्येच केला होता नवरदेवावर चाकू हल्ला। चाकू हल्ल्याची संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित। नाशिककर मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याच्या तयारीत, गुरुवारचा मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा वादात, नासर्डी नदीवरच्या प्रस्तावित मजमल शुद्धीकरण केंद्राला विरोध। रामकुंडावर सरकारी वस्त्रांतर गृह, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, मुख्यमंत्री फडणवीस लवाजम्यासह नाचकात। दिल्ली स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता डॉक्टर उमर, स्फोटाआधी मशिदीमध्ये डॉक्टर उमर कुणाला भेटला? डॉक्टर उमरच्या प्रत्येक हालचालींचा तपास सुरू। सावधान, अजून धोका टळलेला नाही, आणखी 2 दहशतवादी दिल्लीतच लपून बसल्याचा संशय, तपास यंत्रणा कमालीच्या सतर्क। अमरावतीत इस्लामचा खुलेआम प्रचार, इस्लामबाबत जाणून घ्या, अमरावतीत जागोजागी झळकले फलक, अमरावतीत लागलेल्या फलकामुळे खळबळ। अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं 5 वर्षांच्या चिमुरडीला उचललं, कुटुंबियांसमोरच नरभक्षक बिबट्याचा चिमुरडीवर हल्ला, कारे कर्जुने गावातील धक्कादायक घटना, वनविभागाचं शोधकार्य सुरू। शिरोळ तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ, 10 शेळ्यांचा पाडला फडशा, शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण, बिबट्याला ठार मारण्याची मागणी। दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी 1 जण ताब्यात, कार्डिओलॉजीचा विद्यार्थी डॉक्टर मोहम्मद आरिफ ताब्यात, एनआय आणि एटीएसची संयुक्त कारवाई। आणखी 1 कार बॉम्बस्फोट करण्याची होती तयारी, अतिरेक्यांशी संबंधित दुसरी संशयित कार फरीदाबादेत सापडली, फरीदाबादेत राष्ट्रीय सुरक्षा गार्डची धडक कारवाई, 1 जण ताब्यात। दिल्ली स्फोटातील I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट, कारमधील हाडं आणि दातांचे नमुने उमरच्या आईच्या डीएनएशी जुळले, सूत्रांची माहिती। एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, वाराणसी विमानतळावर विमानाचं सुरक्षित लँडिंग, विमानातील 170हून अधिक प्रवासी सुखरूप। बाजारात भाज्यांची आवक घटली, परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम, पुरवठा कमी झाल्यानं भाज्यांच्या दरात वाढ। राज्यात 4 दिवस थंडीचा कडाका, मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये थंडीच्या लाटेची शक्यता। कर्जत जामखेडमध्ये भाजपचा आमदार रोहित पवारांना धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश। बांगलादेशात युनूस सरकार विरोधात विद्यार्थी रस्त्यावर, विविध मागण्यांसाठी विद्यार्थी आणि शिक्षक उतरले रस्त्यावर। लंडनमधील इंडिया हाऊस राज्य सरकार खरेदी करणार, सरकारच्या मित्रा संस्थेकडून महिनाभरात अहवाल येणार, मंत्री आशिष शेलार यांची माहिती। सूर्यकांत येवलेच्या अडचणी वाढल्या, पुणे कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात येवलेवर गुन्हा, मुद्रांक शुल्क माफीची लागली चौकशी। दिल्लीच्या स्फोटाचा दहशतवादी हल्लाचा उल्लेख, केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच उल्लेख, मंत्री अश्विनी वैष्णवांनी केला उल्लेख। एमसीएच्या कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकर विजयी, तर जितेंद्र आव्हाडांची उपाध्यक्षपदी निवड, पवार शेलारांची गुगली यशस्वी। मुंब्रासह कुर्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी, 2 जणांची कसून चौकशी, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त। डॉक्टर उमर आणि मुजम्मिलच्या वहीमध्ये कटाची माहिती, दहशतवादी कटाची सुरू होती आखणी, वहीमध्ये उल्लेख, सांकेतिक भाषा वापरलेली वही पोलिसांनी केली हस्तगत, मुजम्मिल आणि उमरच्या घरातून वही जप्त। निवडणूक आयोगाचा पवारांना दिलासा, आंबेडकरांना डोकेदुखी, पिपाणी चिन्ह गोठवलं, गॅस सिलेंडर चिन्ह खुलं केलं, पवार गटाला दिलासा, वंचित निवडणूक आयोगावर नाराज। शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, बिबट्याच्या दहशतीमुळे लग्नात विघ्न, दहशतीमुळे सोयरिकी थांबल्या। पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबार, एकाचा मृत्यू, चरोली परिसरात 2 आरोपींकडून गोळीबार, गोळीबारात नितीन गिलविले या तरुणाचा मृत्यू।